बदलापूरमधील समाजसेवक युवा नेतृत्व आदर्शजी तायडे सर आपल्यासोबत आज असणार आहेत। अर्थात त्यांनी विविध असे निवेदन जे आहे नगरपालिकेमध्ये दिलेले आहे। काय असणार आहेत मागण्या, काय आहेत ते निवेदन आपण जाणून घेऊया थेट लाईव्हच्या माध्यमातून। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। नमस्कार सर। नमस्कार, जय महाराष्ट्र बदलापूरकर। मी मुख्याधिकारी मारुती गायकवाड साहेबांना एक निवेदन दिलं, ज्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की बदलापूर शहरामध्ये 5-6 गोष्टी अशा करा की ज्याच्यामुळे तुमचंही नाव होईल आणि बदलापूर शहरातल्या ज्या प्रामुख्याच्या जुन्या आणि मूळ मागण्या आहेत त्या मागण्यासुद्धा पूर्णत्वास जातील। ज्यातली पहिली मागणी आपण त्यांच्याकडे केली आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव होप इंडिया इथल्या चौकाला देण्यात यावं। तुम्ही बघितलं असेल होप इंडियाचा जो चौक आहे तो चौक आता त्याचं नाविन्यपूर्ण असं बांधकाम झालेलं आहे आणि नवीन बांधकाम असल्याकारणाने बाबासाहेब आंबेडकरांचं त्या चौकाला नाव असलं पाहिजे, कारण तो शहराचा प्रवेशद्वार मानला जातो। आपण बघितलं असेल की बदलापूर शहरात वेगवेगळे चौक आहेत, त्या वेगवेगळ्या चौकांना विविध महामानवांचे नावं दिलेले आहेत, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा एकही चौक बदलापूर शहरात नाही। आणि तो इतक्या वर्षात या प्रशासनाला का ते नाव देता आलं नाही, या प्रशासनाला बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा एवढा का विटाळ आहे, हे सगळं आम्ही लक्षात घेतलं आणि आम्ही त्यांना सांगितलं की लवकरात लवकर येत्या 8 ते 10 दिवसामध्ये होप इंडिया येथील चौकाला, ज्याचं नवीन काम आता आपण पूर्ण केलेलं आहे, तो बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी एक प्रवेशद्वार उभं करून त्या चौकाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं, अशी पहिली आपण त्यांच्याकडे मागणी केली। दुसरी मागणी आपण अशी केली की रमेशवाडीमध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळारूपी स्मारक आहे, त्या पुतळ्याच्या जवळ जर तुम्ही बघितलं असेल तर अनेक गोष्टी अशा आहेत ज्या आपण केल्या पाहिजे, कारण आता त्या पुतळ्याच्या आजूबाजूला जी जागा आहे ती कमी पडते आहे आणि जागा कमी आहे याच्यापेक्षा त्या ठिकाणी ज्या वाढीव गोष्टी आपण केलेल्या त्या गोष्टी न करता एक चांगलं सुशोभित स्मारक ते आपण करावं। त्यासाठी देखभाल दुरुस्तीची छोटी मोठी कामं आहेत ते हातात घ्यावी, जेणेकरून बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी त्या ठिकाणी येतात, ते अभिवादन करायला ज्या ठिकाणी येतात त्या ठिकाणी व्यवस्थित त्या सगळ्या गोष्टी त्यांना दिसल्या पाहिजे। तिसरी आणि महत्त्वाची मागणी आपली अशी आहे की स्वामी विवेकानंद यांच्या नावाने जी UPSC MPSC सेंटर आदरणीय राजेंद्रजी घोरपडे यांच्या वार्डात सुरू आहे, त्याच धर्तीवरती जे गोरगरीब वंचित घटक आहेत त्यांच्यासाठी, म्हणजे आपण बघितलं कवट्याच्या वाडीतला आदिवासी आपला बांधव बघितला, शहरातले गोरगरीब झोपडपट्टीत राहणारे, त्याच्यानंतर मध्यमवर्गीय लोक आहेत ज्यांची पण त्यांच्या मुलांची पण स्वप्न असतात की आम्ही पोलीस व्हावं, आम्ही सैन्य दलात जावं, आम्ही निमशासकीय लष्करी जे दल आहेत त्यांच्यामध्ये आम्ही जावं, पण तिथे जाण्यात तुम्ही बघा आजकाल शिक्षणाचं बाजारीकरण सुरू आहे, मोठमोठे अकॅडमी या ठिकाणी मोठे मोठे पोस्टर लावून उभे आहेत आणि त्या सर्वांचं एकच म्हणणं की आमच्याकडे आम्ही तुम्हाला पोलीस बनवू, पण ते पोलीस बनवत असताना त्या ठिकाणी किंवा सैन्य भरती करत असताना त्या ठिकाणी लाखो रुपये त्या अकॅडमीची फी आहे, जी आमच्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातल्या मुलांना भरायला जमत नाही। आणि असं असताना आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही एक काम करा, बदलापूर शहरात ज्या पद्धतीने आपण स्वामी विवेकानंदांच्या नावानं UPSC MPSC सेंटर सुरू केलं आहे, त्याच धर्तीवरती आपण एक बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं एक पोलीस, सैन्य आणि निमशासकीय दल प्रशिक्षण व मार्गदर्शक केंद्र आपण सुरू करूयात। आणि त्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं की फक्त एका नगरपालिकेने त्याचा भार उचलू नये, आदरणीय आमदार असतील, आदरणीय खासदार असेल, आपण त्यांच्याकडूनही त्या ठिकाणी निधीची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करूयात, जेणेकरून बदलापूर शहरातल्या सर्वसामान्य घरात जन्मलेल्या प्रत्येक मुलाला आपलं प्रशासकीय सेवेचं स्वप्न पूर्ण करता येईल। आणि सर्वात महत्त्वाची बाब, ह्या मागण्या खूप महत्त्वाच्या आहेत। बदलापूर शहरात जो सामान्य घटक राहतो त्याच्या जीवनाशी निगडीत ह्या गोष्टी आहेत। पहिलं आपण बघितलं बाबासाहेब आंबेडकरांचा एक चौक झाला पाहिजे आणि फक्त चौक नाही, त्या ठिकाणी भलं मोठं प्रवेशद्वार उभं करून चौक त्याला नाव दिलं पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे, जर आपल्याला स्मारक जपता येत नसेल तर मग स्मारक उभारायची कशाला? इतके वर्ष आमचं हिराजी गोमाजी पाटलांचं ते स्मारक इतके वर्ष नादुरुस्त होतं, जेव्हा आम्ही आवाज उठवला त्यावेळेस त्याचा आज तुम्ही बघा कायापालट झालेला आहे। तशाच पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांची जुनी मूर्ती त्या ठिकाणी जुना पुतळा उभा आहे, त्या पुतळ्याचं एक स्ट्रक्चरल ऑडिट करून त्या ठिकाणी काय गोष्टी करता येतील हे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार सांगतोय, त्यांनी त्या ठिकाणी इनिशिएटिव्ह घ्यावा आणि लवकरात लवकर त्या स्मारकावरच्या देखभाल दुरुस्तीच्या छोट्या मोठ्या गोष्टी त्यांनी पूर्ण कराव्यात। आणि सर्वात महत्त्वाचं गोष्ट UPSC MPSC सेंटर जे स्वामी विवेकानंदांच्या नावाने या ठिकाणी सुरू आहे, कार्यान्वित आहे, त्याच धर्तीवरती मोफत बोलतो मी, कारण आमच्या सर्वसामान्य घरात जन्मलेल्या पोरांचं स्वप्न असतं की आमच्या अंगावर पण वर्दी असली पाहिजे, हो, आमच्या अंगावर पण सैन्य दलाचं एक लेबल असलं पाहिजे, त्यासाठी आम्ही तयारी करतो, पण आमच्याकडे तेवढी फीज नसते, त्याच्यामुळे आम्ही आमचं स्वप्न पूर्ण न करता आम्ही MIDCत कामाला जातो। मला आजच्या नंतर माझ्या शहरातल्या प्रत्येक सामान्य पोराचं स्वप्न पूर्ण झालेलं बघायचं आहे आणि त्यासाठी आपल्या शहरात एक बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं प्रशस्त पोलीस, सैन्य, निमलष्करीय दलांसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र असावं ही आमची इच्छा आहे आणि मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं आहे की आपण लवकर यात भूमिका घेऊ।